You're watching Ahmednagar City Channel. नमस्कार, ATV न्यूज मध्ये आपलं स्वागत. आमची प्रत्येक बातमी असेल खास त्यासाठी पाहत रहा ATV न्यूज 24 तास. सणांसाठी राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो. सणांसाठी राबतो, सागल्या बनून जागतो, संकटात पाय रोवुनी एकटा उभा ठाकतो. शब्दांना धार अशी की पेटवी साथ भगविला, वचनाचे मोल जाणतो, माणसातला देव हा, माणसात देव शोधतो. आसवे पुसावयास तो धावतो हाकेस दिन रात. अनाथांचा नाथ, गरिबांची साथ, मदतीचा हात एकनाथ, शत्रूंना मात करतो बिनधास्त. अहमदनगर शहरात शिवसेना शिंदे गटाची हिंदू गर्व गर्जना संपर्क यात्रा उत्पादन शुल्क मंत्री नामदार शंभूराज देसाई, खासदार सदाशिव लोखंडे यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पडली. यावेळी शिंदे गटाचे जिल्हाध्यक्ष अनिल शिंदे, ज्येष्ठ नेते बाबूशेठ टायरवाले, उपजिल्हाध्यक्ष सुभाष लोंढे, शहर प्रमुख दिलीप सातपुते, सचिन जाधव, काका शेळके, भिगार शहर प्रमुख लाल बेंद्रे, अंकुश चितळे, विविध तालुका प्रमुख विकास रोहकले, विष्णुपंत ढाकणे, संग्राम शेळके, कैलास माने, नंदू ताडे, आशुतोष डहाळे यांच्यासह जिल्ह्यातून आलेले अनेक कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. मेळाव्याआधी शासकीय विश्रामगृह ते नक्षत्र लॉन पर्यंत दुचाकीवर भगवे झेंडे हातात घेऊन रॅली काढण्यात आली होती. छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यास हार अर्पण करून ही रॅली सभास्थळी आणण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीलाच अहमदनगर दक्षिण आणि उत्तर भागातील अनेक कार्यकर्त्यांनी शिंदे गटात शिवसेनेत प्रवेश केला. सचिन जाधव यांनी प्रास्ताविक करताना सांगितले की लवकरच 8 ते 10 नगरसेवक आपल्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये प्रवेश करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस सोबत ज्या वेळेस उद्धव ठाकरे गेले ते आमच्या मनाला पटलं नव्हतं आणि कोणत्याच शिवसैनिकाच्या मनाला ते पटलं नव्हतं. लोक फक्त शरीराने तिकडे आहेत, असंख्य लोकांची येण्याची इच्छा आहे, आतून सर्वांची इच्छा आपल्याकडे येण्याची. कारण सगळ्यांना माहिती आहे की हिंदुत्ववादी विचाराला घेऊन चालणारी सेना कोणती आहे. शहरात आपलं आगमन झालं साहेब, आम्हाला फार कमी वेळ मिळाला. परवा दिवशी आपला प्रोग्राम भेटला आणि आपण पाहतोय की साहेब आपल्याला माहिती आहे की आमच्याकडं फक्त उत्तरेमधून आम्हाला एकच खासदार या ठिकाणी आमच्याकडे आता आहेत, जे आपल्याकडं आपल्या शिवसेनेमध्ये आहेत. या ठिकाणी आपला कोणताही आमदार या ठिकाणी नाही, तरी या ठिकाणी आपले जर उत्साह पाहिला तर हा उत्साह खूप मोठ्या प्रमाणात आहे साहेब. आपण पाहतो की महाराष्ट्राच्या जनतेमध्ये या ठिकाणी आपले 2.5 ते 3 महिन्यापूर्वी आपण जे काही घडवलं ते सर्व या ठिकाणी टीव्ही मध्ये पाहत होते. बऱ्याच शिवसैनिकांमध्ये आमच्यामध्ये मनात थोडा संभ्रम होता साहेब की नेमकं काय चाललंय. पण सर्वांना माहित होतं की जे होऊ राहिलंय आतून मनातून सगळ्यांना वाटत होतं की जे होऊ राहिलंय ते खूप चांगलं होऊ राहिलं साहेब. आपण पाहतोय, आम्ही नगर शहरात फिरतोय, नगरसेवकांचे आमचे जे काही सहकारी आहेत, काही लोक त्या ठिकाणी साहेब थांबलेले आहेत. ते सर्व लोक वाट पाहत आहेत
की 27 तारखेचा काय निकाल होतो. प्रत्येकाच्या मनात इथं नगर शहरात पाहिलं की नगर शहर हा शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जातो साहेब. आणि नगर शहरातल्या बालेकिल्ल्यामध्ये आपण पाहतोय की 8 ते 10 नगरसेवक आपल्यात लवकरच माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांच्या उपस्थितीमध्ये त्या ठिकाणी प्रवेश करणार आहेत. त्याच पद्धतीने आपण पाहतोय की ज्यावेळेस एक वेगळं वातावरण या ठिकाणी महाराष्ट्रात होतं, राष्ट्रवादी काँग्रेस सोबत ज्यावेळेस गेले साहेब, आमच्या मनाला ते पटलं नव्हतं आणि कोणत्या शिवसैनिकाच्या मनाला पटलं नव्हतं. लोक फक्त शरीराने तिकडे आहे साहेब. आजही कोण कोण पदावर आहेत, त्यांची भरपूर लोकांची येण्याची इच्छा आहे. आतून सर्वांची इच्छा आपल्याकडेच येण्याची आहे. कारण सगळ्यांना माहिती आहे की आपण आपला अलायन्स कोणतं आहे, हिंदुत्ववादी विचाराला घेऊन चालणारी सेना कोणती आहे. भाजप आणि सेना ही नैसर्गिक भीती ही सर्वांना या ठिकाणी भावते. आपण पाहतोय, आम्ही बऱ्याच लोकांशी संपर्क साधला. या ठिकाणी राष्ट्रवादी आणि काँग्रेसचे चांगले मोठे पदाधिकारी या ठिकाणी आम्हाला म्हणताय की तुम्ही खूप चांगलं केलं, कारण की त्या ठिकाणी वरती कोणाचेच कामं 2.5 वर्षामध्ये होत नव्हते. ज्यावेळेस साहेब तुम्ही तिकडं सुरतला गेले तर त्यावेळेस आमच्या डोळ्यात संभ्रम होता की नेमकं बाबा हे काय चाललंय, की नेमकं उद्धव ठाकरे साहेब यही पक्षातून सर्व बाजूला येतील अशी आमची अपेक्षा होती साहेब. पण आम्ही तिथं पाहिलं की त्या ठिकाणी त्यांनी आमचा सर्व शिवसैनिकाचा हिरमोड झाला साहेब. प्रत्येक शिवसेनेला वाटतं आमची ग्रामपंचायत असू, जिल्हा परिषद असू, नगरपालिका असू, त्या ठिकाणी आम्ही एक हिंदुत्वाचे विचार घेऊन, जे हिंदू हृदय सम्राट सरसेनापती बाळासाहेब ठाकरेंचा विचार घेऊन, आनंद दिघे साहेबांचे विचार घेऊन की त्या ठिकाणी आम्ही काम करत असतो साहेब. आमच्या गोरगरीब कार्यकर्त्यांवर या राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या लोकांनी खूप त्या ठिकाणी ज्यांची सत्ता असताना खूप त्रास दिलेला आहे साहेब. आणि कसं साहेब त्यांच्या खांद्याला खांद्या लावून काम करणार. आपण या ठिकाणी आले साहेब. सर्वात महत्वाचं जे हिंदूंचे साहेब आता सण झाले, गणेशोत्सव झाला, दहीहंडी झाली साहेब. मला नाही वाटत की आम्ही मागील 15-20 वर्षाच्या काळामध्ये एवढं आम्हाला उत्स्फूर्त करण्यासाठी आम्हाला तुम्ही जी संधी दिली. सर्व हिंदूंचे सण जोरात जोमाने जे नैराश्याचं वातावरण तयार झालेलं होतं, खऱ्या अर्थाने साहेब ते सावट आता हटलेलं आहे. आणि आपण पाहतो साहेब, जसं आता हे तर 2-2.5 महिन्यातच तुम्ही इतका करिश्मा केला साहेब. माझ्या हिशोबाने साहेब मला 2-3 महिन्याच्या कालावधीत आपण साहेब 750 GR, अहो 750 GR ला 1-1.5 वर्ष लागतात. ते 750 GR आपल्या शिंदे साहेबांचे आणि सर्व मंत्र्यांनी त्या ठिकाणी 750 GR म्हणजे आपण पाहतोय. त्या दिवशी आम्हाला साहेब बोलवलं होतं, पदाधिकाऱ्यांची मीटिंग होती मुंबईला. नामदार गुलाबराव पाटील असतील, देसाई साहेब असतील आणि त्यांचे सर्व सहकारी असतील, त्यांनी साहेबांना विनंती केली की साहेब किमान 6 तास तरी तुम्ही झोपलं पाहिजे. आपला असा नेता की आपण 2.5 वर्षामध्ये आपण पाहतोय, आपल्याला सर्वांना माहिती आहे की आपल्याला सरकार होतं का नव्हतं 2.5 वर्ष हेच कळण्यामध्ये साहेब आमचं गेलं. कोरोना काळामध्ये कोणतीही मदत या ठिकाणी वरतून आम्हाला झाली नाही. त्याच पद्धतीने 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण पाहतो की कोणत्याच पद्धतीचं त्या ठिकाणी कामं झाली नाही. सर्वसामान्य शिवसैनिक असतो, सर्वसामान्य कार्यकर्ता असतो की त्या प्रत्येकाला सरपंच असतो, त्या प्रत्येकाला वाटतं जेव्हा आपली सत्ता येते ती सत्ता आल्यानंतर आपले कामं व्हावीत, सर्वसामान्य
कार्यकर्त्यांचं फार काही मोठं असं काही अपेक्षा नसते साहेब. आपण पाहतोय की त्यांची अपेक्षा एवढीच असते की माझ्या गल्लीतला रस्ता व्हावा, साहेबांसोबत एखादा फोटो काढावा. अहो 5 वर्ष 2.5 वर्षाच्या कार्यकाळात फोटो काढण्यासाठी लोक तरसले. आम्ही फक्त आणि फक्त टीव्हीवरच आमच्या ठाकरे साहेबांना पाहिलं. खऱ्या अर्थाने पाहतोय की शिंदे साहेब गणेश उत्सवात घरोघरी जात आहेत, महाराष्ट्रात फिरत आहेत. ठाण्यामध्ये त्यांचे सगळे कार्यक्रम उरकून रात्री 1 ते 1:30 वाजता ते त्यांच्या मतदारसंघातल्याही लोकांना अटेंड करतायत. असा नेता आपल्याला लाभलेला आहे. त्याच पद्धतीने त्यांच्यासोबत सर्व मंत्री महोदय असतील, आमदार असतील, खासदार असतील, हे सर्व नेते मंडळी आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. खऱ्या अर्थाने साहेब आता आम्हाला वाटतंय की खरे हिंदुत्वाची सत्ता या ठिकाणी आलेली आहे. मी विनंती करतो, एकच बोलतो साहेब, आणि माझं या ठिकाणी जे प्रस्तावनेसाठी मला 2 शब्द बोलायला सांगितलं होतं, थोडं जास्तच बोललो साहेब मी. घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला, घासल्याशिवाय धार नाही तलवारीच्या पात्याला. हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे यांच्या हिंदुत्वाच्या वारसाला पुढे घेऊन जाणाऱ्या शिवसेनेशिवाय पर्याय नाही. महाराष्ट्राच्या मातीला जय हिंद, जय महाराष्ट्र. काही ठिकाणी या ठिकाणी साहेब आशा आमच्यावर बरंचसं होतं. विरोधक आठवून फोन करून लाईट बीट घालत असतील, पण साहेब आम्हाला माहिती आहे हे लोक पाठीमागून करू शकतात. शिवसेनेच्या समोर येऊन यांच्या ताकद नाही साहेब. आणि शेवटचं सांगतो, नगर शहराला परत या ठिकाणी आम्ही आमदार देणार एवढीच ग्वाही देतो. आणि त्याच पद्धतीने पारनेर मध्ये परत आपला भगवा झेंडा फडकणार एवढं सांगतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. खूप धन्यवाद. यानंतर टाळ्यांच्या गजरामध्ये निमंत्रित करूया सन्मान्य खासदार सदाशिवरावजी लोखंडे साहेब यांना. हिंदू गर्व गर्जना यात्रा या शिवसेनेचे मुख्य नेते आणि राज्याचे लोकप्रिय मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली सुरू झालेल्या या हिंदू गर्व गौरव यात्रेच्या नगर जिल्ह्यातील कार्यक्रमाला या ठिकाणी उपस्थित असलेले या जिल्ह्यातील खासदार, आमचे सहकारी मित्र सन्माननीय सदाशिवजी लोखंडे साहेब, शिवसेनेचे संपर्क प्रमुख श्री सचिनजी जाधव, जिल्हा प्रमुख श्री अनिलजी शिंदे, उपजिल्हा प्रमुख अंकुश चितळे, श्री बाबूशेठ टायरवाले, श्री दिलीप सातपुते, श्री सुनील लालबोंद्रे, श्री संग्राम शेळके, श्री विकास रोहकळे, श्री विष्णू पंत ढाकणे, आशुतोष डहाळे, प्राध्यापक कैलास माने, नंदू लाडे, श्री अभिषेक भोसले, पैलवान सुभाष लोंढे, मदन आळाव आणि काका शेळके, या ठिकाणी उपस्थित असलेले इतर सर्व उपजिल्हा प्रमुख, सर्व तालुका प्रमुख, व्यासपीठावर उपस्थित असलेले सर्व आजी माजी पदाधिकारी, मोठ्या संख्येनं जवळपास प्रत्येक तालुक्यामधनं नव्या कार्यकर्त्यांनी आज आपल्या शिवसेनेमध्ये प्रवेश केला. असे माझे सर्व नव्यानं समाविष्ट प्रवेश केलेले सर्व शिवसैनिक, या सभेला, या यात्रेला उपस्थित असलेले नगर जिल्ह्यातील सर्व सहकारी माझे शिवसैनिक, माध्यमांचे सर्व प्रतिनिधी, उपस्थित सन्माननीय बंधू आणि भगिनीनो, कालच्या 20 तारखेपासून ते येणाऱ्या 30 तारखेपर्यंत राज्यातल्या 36 जिल्ह्यामध्ये माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची हिंदू गर्व गौरव यात्रा आपण या ठिकाणी सुरू करतोय. काल 2 जिल्हे मी केले. आजचा हा जिल्हा करून दुपारी या ठिकाणी पुण्याचा कार्यक्रम आहे. सातारा तर माझा स्वतःचा जिल्हा असल्यामुळे तिथला प्रतिसादही चांगला होता. सोलापूर जिल्ह्यातला कार्यक्रम झाला, तिथेही चांगला प्रतिसाद होता. आता इथला कार्यक्रम बघतोय,
इथं सुद्धा लोकांच्या मध्ये प्रतिसाद आहे. मगाशी आमचे सचिन जाधव म्हणाले की साहेब तुम्ही सुरतला गेला आणि आम्हाला सुद्धा वाटत होतं की नेमकं काय होणार. पण आपल्या सगळ्यांना सांगतो, आम्ही विश्वासानं आमचे मुख्य नेते माननीय एकनाथजी शिंदे साहेबांच्या खांद्यावर आमची मान ठेवली होती. आणि तो खांदा एवढा मजबूत होता की आम्ही मनामध्ये ठरवलं होतं की एकदा सुरतच्या दिशेनं हे जे पाऊल पुढे पडले ते शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करूनच महाराष्ट्रात परत येणार, त्याशिवाय आम्ही शांत बसणार नाही. शिंदे साहेबांना मुख्यमंत्री करायचं म्हणून ही भूमिका आम्ही घेतली नाही. तुम्ही सांगितलं इथं काय त्रास होत होता. आज आठवण होती अनिल भाई यांची, आमदार म्हणून त्यांनी मी बरोबर काम केलं. एका छोट्या कार्यकर्त्याचं काम होतं. मी गृह खात्याचा राज्यमंत्री असताना, मी तर सांगू शकत नाही ते नाव, पण भैयांनी एकच फोन मला केला की राजा आपला कार्यकर्ता आहे, त्याला त्रास होतोय, त्याचं काम झालं पाहिजे. ती बिचारा काल भेटला बरं का मला, म्हणजे माणसं नाही तर भेटत नाहीत काम झाल्यावर, पण मला समाधान वाटलं. मी अनेक लोकांची कामं केली, पण ते भयांचा कार्यकर्ता असा त्यानं काल भेटून साहेब म्हणला तुमच्या एका फोनवर माझं काम झालं. आणि एवढंच नाही तर झालेलं काम पुन्हा भैयाला मी फोन करून सांगितलं की ते झालेलं आहे काम तुमचं म्हणून. मी होतो त्यांचा मित्र, माझ्याकडे होतं ते खातं विभाग म्हणून अनिल भैया मला बोलले. पण असे कितीतरी सामान्य शिंदे साहेब, असे कितीतरी सामान्य शिवसैनिक आहेत ज्यांचा आवाज पोचत नव्हता वर. मगाशी आम्ही होतो, खासदार साहेब तिथं होते, माध्यमांचे प्रतिनिधी. आता शिंदे साहेबांचे मंत्री महाराष्ट्रात कुठेही गेले की माध्यमांची सगळ्यात जास्त गर्दी आमच्याकडेच होती. आणि मग मला मगाशी विचारलं की म्हणले आता मुंबईमध्ये उद्धव ठाकरे साहेब मोठा दसरा मेळावा घेणार आहेत आणि त्याच्यासाठी आज गटप्रमुखांचा म्हणले मेळावा मुंबईमध्ये घेतलाय, तुम्हाला काय म्हणायचं. आता त्यांनी विचारलं म्हणून मी बोललो, मी होऊन काय बोलायला गेलो का त्यांच्याशी. त्यांच्या प्रश्नाला मी उत्तर दिलं. म्हणले एक मी प्रश्न तुम्हाला विचारतो, ह्याच्या अगोदर दसरा मेळावे झाले ना, एक फोन अनिल भाईला येणार मुंबईतनं की आमच्या, आणि दसरा मेळाव्याला फोन बी करायची गरज लागत नव्हती आपल्याला कोणाला. दसरा मेळावा आहे म्हणजे की आपल्या गाड्या भरायच्या, आपली माणसं भरायची, मिळेल तिथं जागा धरायची, मोठ्या साहेबांचं वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांचं भाषण ऐकायचं, साहेबांनी भाषण संपलं की निघून माघारी घराकडे यायचं. त्याला काय मेळावा घ्यायला लागत नव्हता, फोन करायला लागत नव्हता. आज म्हणलं तुम्हीच विचार करा माध्यमांच्या प्रतिनिधींनी की दसऱ्या मेळाव्याचं नियोजन करण्यासाठी, गर्दी जमवायसाठी पक्षप्रमुख उद्धवजी ठाकरे साहेबांना मुंबईतल्या गटप्रमुखांचा मेळावा घ्यावा लागला. मला वाटतं पहिल्यांदा घडलं असेल असं की पक्षामध्ये स्वतः पक्षप्रमुख अशा पद्धतीचा मेळावा घेतात. याचं कारण सामान्य शिवसैनिक, जो वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या ज्वलंत हिंदुत्वाचा पाईक आहे, ज्वलंत हिंदुत्वाचा सेवक आहे, तो शिवसैनिक आज उद्धवजी ठाकरे साहेबांच्या बरोबर विश्वासानं राहायला तयार नाही. त्याचं कारण 2.5 वर्षात ज्या वंदनीय शिवसेना प्रमुखांनी सांगितलं की माझी शिवसेना ही मी कधी काँग्रेस बरोबर जाऊ देणार नाही, माझ्या शिवसेनेला असं काँग्रेस बरोबर जायची कधी वेळ आली तर माझ्या शिवसेनेचं दुकान बंद करीन, हे वंदनीय शिवसेना प्रमुखांचे या ठिकाणी शब्द आहेत. काँग्रेसच्या मांडीला मांडी लावून कोण बसलं. 2019 साली लोखंडे साहेब निवडून आले, मी निवडून आलो, उमेदवार आपले काही ठिकाणी उभे राहिले होते. आपल्या स्टेजवर बॅनरवर 19ची लोकसभा घ्या, 19ची विधानसभा घ्या, कुणाची फोटो लावून मतं मागितली आपण. एका बाजूला पंतप्रधान नरेंद्र मोदी साहेबांचा फोटो, दुसऱ्या बाजूला वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे साहेबांचा फोटो. त्या दोघांचे फोटो लावले. शिवसेना भारतीय जनता पक्षाची युती म्हणून आपण मतं मागितली, लोकांनी युतीला म्हणून मतदान केलं. 170 180 पेक्षा जास्त आमदार महाराष्ट्रातल्या विधानसभेत सेना भाजपची निवडून आले. आम्हाला वाटलं आता युतीतनं आपण निवडून आलोय, युतीचंच सरकार येणार. काय काय घडलं 2019 साली हे पुढं आम्हाला अजून सुद्धा उलगडलं नाही. बैठक आमदारांची घेतली आणि साहेब म्हटले मला शब्द दिला होता
अडीच वर्षाच्या मुख्यमंत्री पदाचा. आम्हाला सुद्धा आता शब्द त्या दोघांचं काय बंद खोलीमध्ये ठरलं त्या दोघांनाच माहिती. का हो लोखंडे साहेब, आपल्याला कधी सांगत होते का, आपण कधी विचारत होतो का? विचारायचा बी प्रश्न नाही. ते म्हणले बाबा आमचं ठरलं होतं अडीच वर्षाचं. आम्हाला त्याची कल्पना नाही, आम्हाला कधी सांगितलं नव्हतं. पण माननीय पंतप्रधान माननीय अमितभाई शहा साहेब हे मुंबईमध्ये प्रचाराला आले विधानसभेच्या, तेव्हा त्यांनी स्टेजवरनं उद्धव ठाकरे साहेब, आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेब व्यासपीठावर असताना सांगितलं होतं की अगला मुख्यमंत्री देवेंद्रजी होगा. और त्याच वेळी साहेबांनी स्टेजवरनं म्हणायला पाहिजे होतं ना, हा बराबर नाही बोल रहे आपने, मुझे कहा था. त्यावेळी साहेब काय बोलले नाहीत. काय आता त्यांचा अडचण काय होती ते का बोलले नाहीत हे आम्ही विचारू शकत नव्हतो त्यांना. पण आम्ही सगळे आमदार 56 आमदार 2019 साली आदरणीय उद्धवजी ठाकरे साहेबांना विनवण्या करून सांगत होतो की साहेब आपण युतीतच राहूया. यांना बरोबर घेतलं तर हे आपल्या घरात शिरतील आणि आपल्याला बाहेर काढतील. यांची पुढी म्हणलं राष्ट्रवादी काँग्रेसवाल्यांची पश्चिम महाराष्ट्र एवढं कोणी ओळखत नाही म्हणले. मी त्या भागातला आहे. त्यांच्या विरोधात तक्रार देऊन म्हणलं मी या ठिकाणी 3 वेळा आमदार झालो, मला माहिती आहे साहेब. साहेबांनी काय मनामध्ये ठरवलं होतं त्यांचा आदेश, हे म्हणले आपल्याला हे करायचं. आम्ही सहन केला पक्षप्रमुखांचा आदेश. त्याचा अनुभव काय आला? उपमुख्यमंत्रीपद राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं, महसूल मंत्रीपद काँग्रेसकडे गेलं. साहेब आपले मुख्यमंत्री झाले आणि तरी सुद्धा आम्हाला वाटत होतं की शेवटी सरकारमध्ये शेवटचा शब्द असतो तो मुख्यमंत्र्यांचा असतो. कुठलाही निर्णय घेताना कुठल्याही मंत्र्याला उपमुख्यमंत्री जरी असले तरी त्याला महत्वाचा निर्णय घेताना माननीय मुख्यमंत्र्यांना विचारूनच निर्णय घ्यावा लागतो. 2.5 वर्ष आम्ही बघत होतो. सेनेतल्या आमदारांची कामं नाहीत, खासदारांची झालीत का नाही मला माहित नाही, बिलकुल नाही. खासदारांची कामं नाहीत. आम्ही राज्यमंत्री होतो, लोखंडे साहेब आमची होत नव्हती काम. आता हे आता आज बोलता येते, पण आम्ही राज्यमंत्री असताना बोलू शकत नव्हतो. आमची कामं होत नव्हती. मंत्र्यांची नाहीत, खासदारांची नाहीत, आमदारांची नाहीत म्हणलं. शिंदे साहेब जिल्हा प्रमुख लांब राहिले मागं, संपर्क प्रमुख लांब राहिले मागं. तुम्हाला जिल्हा प्रमुख तालुका प्रमुख तर त्याच्या मागे राहिले. भेट तरी मिळत होती का नाही शंकाच आहे आपल्या पदाधिकाऱ्यांना. मी मगाशी सांगितलं की 5-6 महिने आम्ही सहन केलं. 2-3 महिने सुरुवातीचा कोविड आला. कोविड होतं, मंत्रालय शांत होतं, कुणी येत नव्हतं, जात नव्हतं, उपमुख्यमंत्री पण येत नव्हते. हळूहळू कोविड कमी झाला. आम्ही राज्यमंत्री असल्यामुळे आम्ही गेलो आमच्या ऑफिसमध्ये काही कामासाठी म्हणून 6व्या मजल्यावर. डेप्युटी सीएम साहेब अजितदादा ते माझ्या विभागाचे कॅबिनेट मंत्री होते, मी त्यांच्या विभागाचा अर्थ राज्यमंत्री होतो. विभागाच्या बैठकीला कामाला जावं लागायचे त्यांच्या ऑफिसमध्ये. 6व्या मजल्यावर गेलं. या बाजूला उपमुख्यमंत्र्यांची ऑफिस आणि त्यांचा स्टाफ, आणि इकडच्या बाजूला माननीय मुख्यमंत्री त्यांचं ऑफिस आणि त्यांचा स्टाफ. उपमुख्यमंत्र्यांच्या बाजूला तोबा गर्दी, आमदारांची गर्दी, खासदारांची गर्दी, त्यांच्या पडलेल्या आमदारांची गर्दी, त्यांच्या जिल्हा प्रमुखांची गर्दी. आणि माननीय मुख्यमंत्री महोदयांच्या ऑफिसकडे पाहिलं तर कधीही त्या ठिकाणी कोणी दिसलं नाही. का तर माननीय मुख्यमंत्री महोदय नसायचेच मंत्रालयामध्ये. दादा सगळं सरकार चालवायचे, सगळे निर्णय घ्यायचे. त्यांच्या पडलेल्या आमदारांना जेवढा निधी मिळाला तेवढा राज्यमंत्री असताना मला मिळाला नाही. ही दुःख त्या मंत्रिमंडळातल्या एका राज्यमंत्र्याचं आहे. आम्ही साहेबांना सांगितलं, साहेब असं होतंय, आपल्याला हे बदललं पाहिजे. सगळ्या सत्तेचा वापर एकच पक्ष करतोय आणि तो म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस आहे. आपल्याला आता तरी निर्णय घेतला पाहिजे. साहेबांनी ऐकून घेतलं, पण त्याच्यावरती निर्णय झाला नाही. याचा परिणाम काय झाला? माननीय उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री असताना नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणुका पहिला टप्पा झाला बघा. तुम्ही अजूनही त्याची आकडेवारी काढा. उद्धवजी ठाकरे साहेब मुख्यमंत्री, ज्या पक्षाचे पक्षप्रमुख राज्याचे मुख्यमंत्री आहेत ती शिवसेना 4थ्या नंबरवर गेली. ज्या पक्षाचे पक्षप्रमुख राज्याचं नेतृत्व करतात, मुख्यमंत्री असतात, त्यांचा पक्ष त्यांच्या नेतृत्वाखाली निवडणुका लढवून 4थ्या नंबरवर जातो. दुसऱ्यांदा काल 8 दिवसापूर्वी नगरपालिकेच्या नगरपंचायतीच्या निवडणुका झाल्या. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली 41 नगरपंचायती आपण निवडून आणल्या.
उद्धवजी ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखाली 32 नगरपंचायती फक्त निवडून आले. 2.5 महिन्यात केलेलं आमचं काम, आपलं काम 2.5 महिन्यात शिंदे साहेबांनी महाराष्ट्रामध्ये फिरले. सामान्य शिवसैनिक कुणाबरोबर आहे? सामान्य शिवसैनिक हा शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली विश्वास ठेवून त्यांच्या बरोबर आहे. त्याचं एकच कारण की 2.5 वर्ष वंदनीय शिवसैनिकांनी घेतल्यामुळं उद्धव ठाकरे साहेबांच्या शिवसेनेला कालच्या निवडणुकीमध्ये झटका बसला. आता तरी उद्धवजी ठाकरे साहेबांनी याच्यापासून काहीतरी या ठिकाणी बोध घेतला पाहिजे की शिवसैनिक जो बाळासाहेब ठाकरे, वंदनीय बाळासाहेब ठाकरे साहेबांच्या विचाराचा आहे, तो आपल्यापासून बाजूला का चाललाय? तर तुम्ही ज्यांची संगत धरलेली आहे ती संगत हा सामान्य शिवसैनिकाला तुमच्यापासून बाजूला घेऊन चाललेली आहे. पण अजूनही त्याच्यामध्ये काय बदल झालेला या ठिकाणी आपल्याला दिसत नाही. मी एवढंच आपल्याला सांगेन, या नगर जिल्ह्यामध्ये बोलताना मगाशी अनिल भैयांचं नाव, स्वर्गीय अनिल भैयांचं नाव मी घेतलं. असे निष्ठावान कडवट शिवसैनिक वंदनीय शिवसेना प्रमुखांचे ह्या जिल्ह्यामध्ये काम करत होते. मगाशी खंत कोणीतरी बोलून दाखवली, जिल्ह्यामध्ये एकही आमदार आपला नाही. आज आपल्याला सगळ्यांना गेल्या 2.5 वर्षात आलेली मरगळ झटकायची आहे. 2.5 वर्षामध्ये जे आपण सगळ्यांनी तोंड दाबून बुक्क्याचा मार सहन केला, आता ते दिवस संपले. त्याचं कारण अधिकारवाण्याला मी सांगेन आपल्याला, रात्रीच्या 12ला शिंदे साहेबांच्या मंत्र्यापैकी कुठल्याही मंत्र्याला फोन करा, रात्रीच्या 12ला सीएम साहेबांना फोन करा. तुमची तेवढी तातडीचं काम असेल तर दुसऱ्या मिनिटाला तो उचलला जातो आणि त्या माणसाचं काम केलं जातं. ही आदरणीय शिंदे साहेबांची काम करण्याची पद्धत आहे. तुम्ही कुठे गेले आमचे संपर्क प्रमुख? सचिन मगाशी म्हणला वाचणार की आम्हाला, आपण होतो त्या कार्यक्रमात, आम्ही सगळ्यांनी साहेबांना सांगितलं, साहेब 6 तास तरी झोपा. ते म्हणजे सकाळी 8ला आणि 7ला काम सुरू केलं, ते संपल कधी? कितीही उशीर झाला, नंदनवनवर भेटणाऱ्यांची गर्दी असेल, शेवटच्या माणसाला भेटेपर्यंत काम संपत नाही. वर्षावरती असू द्यात, शेवटच्या माणसाला भेटेपर्यंत काम संपत नाही. अनेक दौरे त्यांच्याबरोबर 2.5 महिन्यामध्ये आम्ही सगळ्या मंत्र्यांनी केले. वाटे 4 माणसं थांबली तरी गाडी उभी करणार, उतरणार, त्यांना भेटणार, त्यांना फोटो काढायचा असला फोटो काढून देणार. ह्याच्या अगोदर फोटो काढून मिळत होते का मुख्यमंत्र्यांबरोबर आपल्याला? कुठं? वर्षावर. हा, ते किस्सा सांगतो. परवा आम्हाला एकदा बैठकीला बोलवलं सीएम साहेबांनी. बैठकीला नाही, गणपतीच्या दर्शनाला सगळे मंत्री, सगळे आमदार, खासदार पण होते. खाली लॉन आहे बघा मोठा, आपण त्या लॉनवर उद्या आम्हाला बैठकीला बोलवायची की, पण लॉन पर्यंत, पण आत नाही. आत त्या दिवशी काहीतरी विषय बोलायचा होता म्हणून आम्ही आत, मला म्हणजे इकडे या, आधी डायनिंग टेबल पशी, तर तिथं मी 10-20 कार्यकर्ते बसलेले. कोणा मला म्हणजे इकडे या, म्हणजे आता ही नवीन बंगला, ही इकडे या, इकडे ही नेतेत कुठं? बेडरूम पर्यंत नेलं मला. काय बोलायचं होतं त्याला. मी म्हणलं सगळं झालं. साहेब म्हणलं ही वर्षातली बेडरूम पहिल्यांदा बघायला मिळाली. एवढे आत आम्हाला प्रवेशच नव्हता म्हणलं कधी, कुठंच नाही. त्या बाहेरच्या चौकटीतनच बाहेर आम्ही. ह्याचा अर्थ किती साधा माणूस आहे, किती सामान्य मुख्यमंत्री आहे. ही सामान्य माणूस सुद्धा ते म्हणतात अरे हे वर्ष कोणाचं आहे? हे तुमचं आहे म्हणले सगळ्यांचं, हे माझं नाही, हे तुमचं सगळ्यांचं, हे तुमच्यासाठी आहे. हे केवळ दिखाऊपणा म्हणून नाही, पण ज्यांच्यामुळं मी झालो इथपर्यंत आलो त्या प्रत्येकाचा माझ्याकडे असणाऱ्या सत्तेच्या पदावरती त्याचा हक्क आहे, त्याचा अधिकार आहे. त्याच्यामुळं मी इथं बसलोय. ही जाणीव ज्या माणसाच्या मनामध्ये आहे तो माणूस निश्चितपणाने ह्या राज्याला विकासाच्या बाबतीत पुढे घेऊन गेल्याशिवाय राहणार नाही. मगाशी मी चर्चा करत असताना मला सांगितलं नगर शहराचे काही प्रलंबित प्रश्न आहेत. ताई महापौर होत्या मला वाटतं, त्यामुळं रस्त्याचे प्रश्न असतील, नगर विकास खातं साहेबांकडेच आहे. आणि मग आपण शिवसैनिकांनी काम मागितलं की साहेब कधी नाही म्हणत नाहीत. मला वाटतं तुमचा प्रस्ताव पण त्या ठिकाणी आलेला आहे. राज्याचा एक मंत्री म्हणून मी आपल्याला विश्वासानं नगरवासियांना सांगेन की जे प्रस्ताव तुमच्या नगर महापालिकेचे माननीय मुख्यमंत्री महोदयांच्याकडे आलेले आहेत तातडीनं त्याच्यावरती सहानुभूतीनं विचार करून ते ताबडतोब मार्गी लावले जातील, एवढी ग्वाही तुम्हाला या निमित्तानं मी देतो. मला एकच जाता जाता सांगायचं आहे, दसरा मेळावा आपल्याला मोठा करायचा. आज शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली पहिल्यांदा मुंबईमध्ये महाराष्ट्राचं नाही सगळ्या देशाच्या माध्यमांचं, देशातल्या जनतेचं लक्ष 5 तारखेच्या दसरा मेळाव्याकडे लागलेलं आहे. आणि आपण लोकांना केवळ हाक मारायची आहे. तुम्ही हाक मारली की माणसं यायला तयार आहेत. मगाशी आपली चर्चा झाली तसं लोकांच्या मनामध्ये होतं, त्याला आता वाट मोकळी करून द्यायची आहे आपल्याला. ती वाट मोकळी करून आपण देऊया.
सगळ्या उपजिल्हा प्रमुखांना माझी विनंती राहील, सगळ्या तालुका प्रमुखांना विनंती राहील, मंत्री आले सभा झाली असं नाही, तालुक्यामध्ये बैठका घ्या, तालुक्यामध्ये सगळ्या शाखा प्रमुखांना सगळ्या पदाधिकाऱ्यांना बोलवा, वाहनांचं नियोजन करा, कशा पद्धतीनं जायचं, कुठल्या गावाला कशा पद्धतीनं सगळी जाण्याची येण्याची व्यवस्था करायची ते सगळं सांगा. अडचण तुम्हाला त्या बाबतीत काय आली तर ह्या माननीय शिंदे साहेबांचा एक सहकारी मंत्री म्हणून मला सांगा, कुठलीही तुम्हाला अडचण येणार नाही, ती अडचण तातडीनं दूर केली जाईल. पण मोठ्या संख्येनं नगर जिल्ह्याचं नाव मुंबईमध्ये या ठिकाणी खासदार साहेब दिसलं पाहिजे. त्यामुळे निश्चितपणानं जास्तीत जास्त संख्येनं या जिल्ह्यातल्या शिवसैनिकांनी 5 तारखेच्या दसरा मेळाव्याला या ठिकाणी मुंबईला यावं असं माननीय मुख्यमंत्री शिंदे साहेबांच्या वतीनं आपल्याला मी नम्रपणानं निमंत्रण देतो. जिल्ह्यातले अनेक प्रश्न आहेत. खासदार साहेब मगाशी गाडीमध्ये येताना आम्ही चर्चा करत होतो, रेस्ट हाऊसला चर्चा करत होतो. बरेच वर्ष रखडलेला निळवंडे धरणाचा प्रकल्प खासदार साहेबांनी लोकसभेमध्ये मांडले. मला आठवतंय आझाद मैदानावर उपोषण केलं, मार्गी लागला. आता थोडंसं काम बाकी आहे. शिंदे साहेबांनी सुद्धा त्यावेळी आपल्याला सांगितलं होतं, तुम्ही खासदार मंडळी भेटला तेव्हा की तुमच्या मतदारसंघातले काही प्रकल्प अपुरे राहिले असतील तर माझ्याकडे आणा. आपल्याला एवढंच मी सांगेन की आज तुमच्या सगळ्या नगर जिल्हावासियांच्या निळवंडे धरणाचा विषय अनेक वर्ष आम्ही पण ऐकतो विधानसभेत. कुणी विधानसभेमध्ये असले की त्या निळवंडे धरणाचा विषय काढतात. पण माननीय एकनाथजी शिंदे साहेबांचं नेतृत्व असं आहे की जर त्यांनी एकदा शब्द दिला तर ते 100% पूर्ण करतील. आणि एवढंच सांगेल की खासदार सदाशिव लोखंडेंवर त्यांचं जरा विशेष प्रेम आहे. कारण आम्ही बघतो लोखंडे साहेब जर तिथं आले तर हाक मारून खांद्यावर हात ठेवून त्यांच्याशी बोलणार. त्यामुळे निळवंडे धरणाचा सुद्धा विषय हा माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या पाण्याचा प्रश्न सुरू म्हणून सांगितलं. पूर्ण नगर जिल्ह्यामध्ये जे पाण्याचं संतुलन नाही 7 तालुक्यात, जे नगरला पिण्याच्या पाण्याचा पण प्रश्न. तर त्या बाबतीत मी एवढंच आपल्याला सांगेन की जो निळवंडे धरणाचा अनेक वर्ष प्रलंबित राहिलेला थोड्या निधीसाठी या ठिकाणी अपूर्ण राहिलाय, तो सुद्धा विषय माननीय मुख्यमंत्री महोदयांशी चर्चा करून त्याच्या बाबतीत सुद्धा नगर जिल्ह्याला माननीय खासदार सदाशिव लोखंडे साहेबांच्या माध्यमातून निश्चितपणानं न्याय देण्याची भूमिका आमच्या युती सरकारची राहील एवढी ग्वाही देतो. आणि कमी कालावधीत सगळ्या पदाधिकाऱ्यांनी आणि तुम्ही सगळ्या शिवसैनिकांनी हा हिंदू गर्वगर्जना यात्रा हा उत्साहामध्ये या ठिकाणी कार्यक्रम या ठिकाणी संपन्न केला. आपले सगळ्यांचे मनापासून आभार मानतो आणि या ठिकाणी थांबतो. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र. मी सकाळी याच्या बाबतीत भूमिका स्पष्ट केलेली आहे की आम्ही शिवाजी पार्क मुंबईमधलं जे आहे त्या ठिकाणी माननीय शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली आम्हाला दसरा मेळावा घेण्यासाठी परवानगी मिळावी अशी विनंती अर्ज महानगरपालिकेकडे दिलेला आहे. तसाच उद्धव ठाकरे साहेबांच्या गटानं सुद्धा दिलेला आहे. प्रशासन त्या महानगरपालिकेचे जे प्रमुख आहेत प्रशासन हे त्याच्या बाबतीतला कागदपत्र तपासून प्राप्त परिस्थिती बघून निर्णय घेतील. याचिका जरी उद्धवजी ठाकरे साहेबांच्या गटानं तिथं केली असली तरी सुद्धा अजून त्याच्यावरती निर्णय हो का नाहीचा झालेला नाही. तो निर्णय झाल्यानंतर त्याच्यावर भाष्य करणे योग्य होईल. आम्ही पर्यायी व्यवस्था म्हणून मी सांगितलं तसं पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही BKCच्या मैदानावरती सुद्धा परवानगी मागितलेली आहे. त्यामुळं आम्हाला इकडं नाही परवानगी मिळाली तर तिकडं परवानगी मिळावी अशी पर्यायी व्यवस्था म्हणून आम्ही तिथं सुद्धा मागणी करून ठेवलेली आहे. पत्राचार प्रकरणात शरद पवारांनी म्हणले लवकरात लवकर चौकशी करा, जर खरं ठरलं नाही तर तुम्ही काय करणार असं ते स्पष्ट करा, पराचा कावळा करू नका असं त्यांनी म्हटलेलं आहे पत्रकार परिषदेत. पवार साहेब कुठल्या अर्थानं बोललेत मला माहीत नाही, पण पत्राचार प्रकरणामधलं हा विषय हा निश्चितपणानं गंभीर आहे. याच्या बाबतीत काही केंद्रीय यंत्रणा चौकशी करतायत. केंद्रीय जबाबदार यंत्रणा एखाद्या प्रकरणाची चौकशी करत असताना राज्य सरकारमधल्या एखाद्या मंत्र्यानं त्याच्यावर माझ्यासारख्या मंत्र्यानं भाष्य करणं योग्य नाही. कारण अजून त्यातनं कन्क्लुजन निष्कर्षाप्रत केंद्रीय यंत्रणा आलेल्या नाहीत. त्यामुळे एकदा त्यांना त्यांच्या चौकशीचा काय त्यांना निष्कर्ष काढायचा तो काढू द्या. तो आल्यानंतर मग त्याच्यावर बोलणं योग्य होईल. शरद पवारांचं पण नाव येतं, माजी मुख्यमंत्र्यांचं किंवा कृषी मंत्र्यांचं नाव असल्याचं बोललं जातं. मी मला सांगितलं तर त्या यंत्रणेच्या चौकशीत त्यांना काय माहिती मिळाली त्याने अजून राज्य सरकारला तर कळवलेलं नाही आम्हाला, किंवा आम्हाला काही तशी कुठली माहिती मिळाली नाही. त्यामुळं जोपर्यंत ऑफिशियल अधिकृतपणानं त्या केंद्रीय तपास यंत्रणांचं काही स्टेटमेंट येत नाही
तोपर्यंत त्याच्यावर मंत्र्यांनी तरी बोलणं मला योग्य वाटत नाही. वेदांता प्रकल्प दसरा रैली को लेकर जिस तरह का कैलकुलेशन चालू है उस पर क्या कहेंगे सर, उस पर क्या भाषण? मैं यही कह रहा हूँ कि हम लोग ने शिंदे साहब के नेतृत्व में शिवाजी पार्क पर हमको दसरा मेलावा लेने की परमिशन मिलनी चाहिए, इसलिए एप्लीकेशन कारपोरेशन मुंबई कारपोरेशन को दिया है. हमारे जैसा ही एप्लीकेशन ठाकरे ग्रुप ने भी दिया है. अभी तक यस या नो का डिसीजन कारपोरेशन ने नहीं दिया है. फिर भी पैरेलल अरेंजमेंट करने के लिए हम लोग ने बीकीसी ग्राउंड पर भी परमिशन मांगी है और इधर नहीं मिली तो उधर दसरा मेड़ावा लेने की हम तैयारी कर रहे हैं. शरद पवार ने ऐसा भी कहा है कि राज्य के मुख्यमंत्री सीएम एकनाथ शिंदे हैं, उनको ये जिद नहीं करना चाहिए कि दसरा मेड़ावा कहाँ हो, ऐसा सलाह दिया, उस पर क्या कहें? ये शिवसेना का विषय है. हम लोग शिंदे साहब के नेतृत्व में शिवसेना का काम कर रहे हैं. हम लोग दसरा मेड़ावा में जो वंदनीय शिवसेना प्रमुख स्वर्गीय बालासाहब ठाकरे साहब जो विचार देते थे, हिंदुत्व के विचार देते थे पूरे देश को, वही देने के लिए हम लोग आगे आ रहे हैं सब लोग. तो हमारा भी अधिकार है वहीं पे जाके हम दसरा मेड़ावा ले लें. सर, 15 साल घोटाले में जिस तरह से शरद पवार का नाम सामने आ रहा है, कौन से घोटाले में? 15 साल घोटाले में भाजपा की मांगनी है कि शरद पवार की भी इंक्वायरी हुआ. आज उन्होंने प्रेस कॉन्फ्रेंस कर कहा है कि हिम्मत हो तो इंक्वायरी करें, उस पर क्या? इसके बारे में मुझे कुछ पता नहीं है क्योंकि वो इन्वेस्टिगेशन ऑलरेडी सेंट्रल कोई एजेंसी सेंट्रल गवर्नमेंट की इन्वेस्टिगेशन कर रही है, उसका तपास कर रही है. जब तक सेंट्रल गवर्नमेंट की एजेंसीज का कोई कंक्लूजन नहीं आता है, वो उसके ऊपर कोई निष्कर्ष नहीं निकालती है, तब तक स्टेट गवर्नमेंट के एक जिम्मेदार मंत्री ने कुछ ऐसा इन्फॉर्मेशन जब तक हमारे पास नहीं है तब तक बोलना मुझे उचित नहीं लगता. आखिरी सवाल, रामदास कदम के टिप्पणी को लेकर पूरे महाराष्ट्र में ठाकरे गढ़ आक्रामक हुआ है, उनके पुतले जलाए जा रहे हैं, पोस्टर फाड़े जा रहे हैं, उस पर क्या कहेंगे? उनके सुपुत्र ने, रामदास भाई कदम के सुपुत्र ने कल ही उनका क्लेरिफिकेशन दिया है कि इनको हर्ट करने की ऐसी कोई भी उनकी इच्छा नहीं थी. ऐसा उनके सुपुत्र जो हमारे साथ एमएलए उन्होंने कहा है. और मुझे भी लगता है कि हम सब लोग वंदनीय शिवसेना प्रमुख का आदर करते हैं, उनकी फैमिली का भी आदर करते हैं. वो क्या बात कही है रामदास भाई ने, वो पूरी देखनी हम लोग को पहले मुझे देखना पड़ेगा. लेकिन उनके सुपुत्र ने उसका क्लियरिफिकेशन किया है और उन्होंने कहा है कि उन्हें हर्ट करने की, उन्हें दुखद पहुंचाने की ऐसी कोई उनका राय नहीं थी. वेदांता प्रकल्पाबाबत सातत्याने आरोप होत आहेत विरोधकांकडून. वेदांता प्रकल्पाबाबत सातत्याने आरोप होत आहेत विरोधकांकडून. तर हे सरकार माननीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी हे स्पष्ट केलेलं आहे की शिंदे फडणवीस सरकार महाराष्ट्रात येण्याच्या अगोदरच वेदांतानं महाराष्ट्रातनं गुजरातमध्ये जायचा निर्णय घेतला होता. एका वाक्यामध्ये माननीय मुख्यमंत्री महोदयांनी याचं उत्तर दिलेलं आहे. 2.5 वर्ष ज्यांचं सरकार होतं, 2.5 वर्ष जे उद्योगमंत्री होते, 2.5 वर्ष जे त्यांच्याशी वाटाघाटी करत होते, त्यांना त्यावेळी का हा प्रकल्पाबद्दलचा MOU साईन करता आला नाही याचं पहिलं त्यांनी उत्तर द्यावं. आणि 2.5 महिन्यात आलेल्या सरकारला जर ते जबाबदार धरत असतील तर 2.5 वर्षात तुम्ही MOU का साइन किया नाही याचं उत्तर त्यांनी अगोदर द्यावं. सर, सीएम का दिल्ली दौरा है, क्या उसके बारे में नए प्रोजेक्ट पे कुछ बात हुई, कुछ नए प्रकल्प पे? मुझे मालूम नहीं, लेकिन सीएम साहब आज दिल्ली जा रहे हैं ऐसा उनका शेड्यूल है. उनका शेड्यूल में दिल्ली में उनकी क्या मीटिंग्स है, कौन से काम के लिए वो जा रहे हैं, उसके बारे में मुझे कुछ अभी तक जानकारी नहीं. क्योंकि कल से मैं ये हिंदू गौरव यात्रा जो हमारे पार्टी की महाराष्ट्र में चल रही है उस यात्रा के ऑफिशियल दौरे पे हूँ. मुझे सीएम साहब का शेड्यूल क्या है दिल्ली में इसके बारे में ऑफिशियल जानकारी नहीं है. सरकार अजूनही सक्षमतेने काम करताना दिसत नाही. न्यायालयाची टांगती तलवार दिसते आहे. पालकमंत्री नेमू शकले नाही, DPCचा निधी खर्च होत नाही, छोटी छोटी कामं आडलेली आहेत. अशा परिस्थितीत सक्षमतेने काम करत नाही असंच पुढे येते. कोण म्हणते असं? बाळासाहेब थोरात त्यांचं काम आहे, त्यांचं काम आहे या सरकारवर टीका करणं. त्यामुळं ते विरोधी पक्षाची भूमिका चोखपणानं बजावत आहेत. 5-10 वर्ष पुढची त्यांना ह्याच भूमिकेत राहावं लागणार आहे, नंबर 1. आणि आमचं सरकार हे प्रभावीपणानं काम करते. 2.5 महिन्यात आम्ही जवळपास 550-600 पेक्षा जास्त GR वेगवेगळ्या सरकारी विभागांचे काढले. जी बंधनं होती महाराष्ट्रामध्ये सार्वजनिक उत्सवांवरती ती हटवली. कालच्या अतिवृष्टी धगफुटीमध्ये 28 लाख शेतकऱ्यांचं नुकसान झालं पिकांचं. त्याला निकष बदलून 3,500 कोटी रुपयांची मदत त्या जिल्हाधिकाऱ्यांकडे या ठिकाणी मंजूर करून वर्ग केली आम्ही. सरकार गतीनं काम करते, सरकार कुठेही थांबलेलं नाही. सरकारचे जे प्रमुख आहेत आदरणीय मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेब पहाटे 3-3 वाजेपर्यंत लोकांना भेटतायत, लोकांची कामं करतायत.
जागेवर लोकांचे प्रश्न सोडवत आहेत. हे ज्यांना बघवत नाही ते केवळ आमच्यावरती टीका करतात. पालकमंत्र्यांची होतील ना, होतील ना. छोटी छोटी कामं जी असतात त्या कामांबाबत कार्यकर्त्यांना भेटतात. नक्की. आता आमच्या जिल्ह्याला मंत्री नाही, हे काय विखे साहेब आहेत, पण पालकमंत्री म्हणून एक- महसूल मंत्री आहेत, पण जबाबदार खातं आहे त्यांच्याकडे. नसल्यामुळं छोटी छोटी जी डीपीसी आपण कामं आली ती पुढे मार्गी लागतात. मी एवढंच सांगेन, मी 2.5 वर्ष वित्त राज्यमंत्री म्हणून काम केलेलं आहे. जिल्हा नियोजन समितीला बहुतांशी निधी हा स्थानिक स्वराज्य संस्थांना आपण देत असतो. म्हणजे जिल्हा परिषदेकडे काही वर्ग करत असतो, नगरपालिकेकडे काही देत असतो, महानगरपालिकेकडे काही देत असतो. जिल्हा परिषदा, नगरपालिका आणि महानगरपालिका यांना जिल्हा नियोजननं दिलेला निधी हा खर्च करण्यासाठी 2 वर्षाची मर्यादा आहे. आणि सार्वजनिक बांधकाम विभाग जो आमचा आहे, ज्यांच्याकडे मर्यादित कामं असतात किंवा इतर योजना ज्या आहेत त्यांना फक्त 31 मार्चची डेड एंड आहे. परंतु परवाच्याच माननीय मंत्रिमंडळाच्या बैठकीमध्ये आम्ही ह्याच्यावर चर्चा केलेली आहे. कुठलाही निधी व्यपगत होणार नाही जिल्हा नियोजनचा, याची पूर्ण खबरदारी राज्य सरकारचे प्रमुख म्हणून माननीय सीएम साहेबांनी घेऊन तशा सूचना प्रशासनाला दिलेल्या आहेत. सर, एक तरफ वेदांता को लेकर विरोधी जिस तरह से आरोप लगा रहे वेदांता प्रकल्प को लेकर, वहीं दूसरी तरफ शरद पवार ने एक खुशी जताई है कि महाराष्ट्र में आ सकता था लेकिन गुजरात में गया तो मैं उसका विरोध नहीं जताऊंगा, ऐसा शरद पवार ने कहा. पवार साहब ने खुशी जताई. उस पर क्या कहें? मुझे ऐसा नहीं लगता पवार साहब महाराष्ट्र का प्रोजेक्ट बाहर जा रहा है इसके ऊपर खुश होंगे. लेकिन पवार साहब ने कहा है महाराष्ट्र में अगर वो प्रकल्प आया होता तो मुझे ज्यादा खुशी थी, लेकिन गुजरात में गया तो मैं उसका विरोध नहीं करूंगा, वो भी आनंद व्यक्त किया है. उस पर क्या? देखिए, अपने स्टेट का एक प्रोजेक्ट दूसरी स्टेट में जाता है तो स्टेट के कौन से भी लीडर को इसके बारे में खंत होना चाहिए कि वो नहीं जाना चाहिए था, क्योंकि वो रोजगार निर्मित करता है. मैंने अभी ही इसका आंसर दिया था कि 2.5 साल 2.5 साल इसके ऊपर चर्चाएं चल रही थी, बैठकें चल रही थी, मीटिंगें चल रही थी. उसका MOU क्यों साइन नहीं हुआ 2.5 साल में? इसका पहले वो साल में वो सरकार में जो इंडस्ट्री मिनिस्टर थे और जो बिहाइंड कर्टन इसके बारे में जो डिस्कशन कर रहे थे उन्होंने रिप्लाई देना चाहिए. हमारा सरकार तो 2.5 महीने में अभी 2.5 महीने पहले ही आया है और हमारे सीएम साहब ने ये क्लियर किया है कि शिंदे फडणवीस गवर्नमेंट आने के पहले ही वेदांता ने महाराष्ट्र से शिफ्ट होने का निर्णय लिया था. मुख्यमंत्र्यांना सारखं दिल्लीला धाव घेऊन निर्णय घ्यावे लागतात, त्याच्यामुळे भाजपच्या दबावाखाली मुख्यमंत्री काम करतायत असा आरोप. राज्याला अधिकचा निधी जर आणायचा असेल तर केंद्राच्या योजनांचा त्याच्यामध्ये सहभाग मोठ्या प्रमाणात वाढवणं गरजेचं आहे. आपण पाहिलं माननीय मुख्यमंत्री महोदय मागच्या महिन्यात 2 वेळा दिल्लीला गेले. त्यापैकी एका वेळा ते नीती आयोगाच्या बैठकीसाठी माननीय पंतप्रधान महोदयांच्या बैठकीला गेले होते आणि मोकळ्या हातानं सीएम साहेब गेले नाहीत. तर राज्य सरकारचं विशेष 19,000 कोटी रुपयांच्या निधीचे प्रस्ताव विशेष प्रकल्पांचे हे माननीय पंतप्रधान महोदयांकडं माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिले आणि माननीय पंतप्रधान महोदयांनी त्याला सकारात्मक प्रतिसाद दिलाय. आणि महाराष्ट्रातले प्रकल्प हे निधीमुळे जे रखडले ते प्राधान्यक्रम देऊन मार्गी लावू असं आश्वासन दिलेलं आहे. केंद्राची मदत घेऊन राज्य अधिक पुढे नेण्याचा प्रयत्न माननीय मुख्यमंत्री साहेब, एक विषय असा आहे की वेगवेगळ्या विभागामध्ये विरोधकांकडून ओके बोके हा नुसता एक हे चालू आहे, पण त्याला प्रभावीपणे उत्तर दिलं जात नाही. त्याच्यात तथ्य आहे का काय? त्याचं उत्तर आम्ही अनेक वेळा दिलेलं आहे. ज्यांना बसता उठता खोक्यांचाच हिशोब कळतो तीच माणसं किंवा त्याच व्यक्ती वारंवार खोके बोलतील. त्यामुळं आम्ही एवढंच आपल्याला सांगतो की ज्यांच्या मनात बसता उठता 24/7 खोक्यांचाच हिशोब असतो त्याच व्यक्तींना सतत खोके आठवतात. सर, एक आखिरी सवाल. शिंदे जिस तरह हिंदुत्व के मुद्दे पे भाजपा के साथ गठबंधन किया है, मगर अहमदनगर जिले में पिछले बीते दिनों से देखा जाए तो लव जिहाद और छेड़छाड़ जैसे मामले में बढ़ते जा रहे हैं. क्या कहीं ना कहीं लॉ एंड ऑर्डर का जो इशू है वो भी लगातार सामने आ रहा है? उस पर क्या कहते हैं? जो विचारधारा से आपने बीजेपी के साथ गठबंधन किया है और उसका मतलब उल्टा परिणाम अहमदनगर डिस्ट्रिक्ट में देखने को मिलता है. हम इसके बारे में मैं इधर के लोकल जो मिनिस्टर है हमारे सहयोगी विखे पाटिल साहब उनके साथ बात करूँगा. इधर के जो SP हमारे हैं, क्योंकि 2.5 साल पहले इस डिपार्टमेंट का मैं MOS था, मैं इसके बारे में SP से भी बात करूंगा. और ऐसे अगर कोई लोग जानबूझ के 2 समाज में कोई ऐसा वितुष्ट निर्माण करने के लिए कोई ऐसा जानबूझ के अगर कर रहा है तो उसका जरूर बंदोबस्त किया जाए. सर, ग्रामपंचायती निवडणुकीमध्ये म्हणलेलं आहे की आम्हाला थोडा जास्त यश मिळालं. नाही, तुम्ही शिवसेना भारतीय जनता पक्ष युती जर पाहिली
शिवसेना आणि आमची शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि भाजप, तर आम्ही पुढं आहोत. शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना आणि ठाकरे साहेबांच्या नेतृत्वाखालची शिवसेना पाहिली तरी सुद्धा आम्ही पुढं आहोत. त्यामुळं आमचा हा विचार जो आम्ही 40 आमदारांनी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली घेतला तो या दोन्ही टप्प्याच्या निवडणुकीमध्ये, पहिल्या टप्प्याच्या नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये आणि दुसऱ्या टप्प्याच्या नगरपंचायत निवडणुकीमध्ये जनमतातनं मतदारांनी तो स्वीकारलेला आहे. सर एक बात करना पड़ेगा सर, उनके चुनाव क्षेत्र के करीबी ये सारे मामला हो रहे हैं, लेकिन नीतीश राणे को यहाँ आकर एक प्रोटेस्ट करना पड़ रहा है. तो कहीं मुझे इसकी जानकारी नहीं है. मैं लोकल एडमिनिस्ट्रेशन से इसके बारे में जानकारी लूंगा और हमारे कैबिनेट के सहयोगी है वीके पाटिल साहब से भी बात करूंगा. लॉ एंड ऑर्डर मेंटेन रहे, इसलिए जो भी कदम उठाना चाहिए डिस्ट्रिक्ट के लोकल मिनिस्टर से सलाह मशवरा करके उसके ऊपर जरूर कार्यवाही की जाएगी. सर एक प्रशासन जर गतिमानतेने चालायचं असेल तर मनुष्यबळ सगळ्याच विभागात आवश्यक असतं. बऱ्याच महसूलपासून मग तुमचं राज्य उत्पादन शुल्क असेल, सगळ्याच विभागात, कृषी विभागात पदं जर रिक्त असतील 50-50% तर हे सरकार चालणार कसं, गतीने काम करणं कसं होणार, याबाबत काही धोरणात्मक निर्णय? कदाचित कालच्या अधिवेशनात या प्रश्नाचं उत्तर मी विधान परिषदेमध्ये दिलं होतं. याच्यामध्ये जी रिक्त पदं आहेत, एकूण रिक्त पदांच्या 50% रिक्त पदं ही राज्यामध्ये भरती करण्याची प्रक्रिया तातडीनं सुरू करण्याचे निर्देश माननीय मुख्यमंत्री महोदयांनी दिलेले आहेत. त्यातल्या त्यात 75वा अमृत महोत्सवी वर्ष देशात आपण साजरं करतो आहोत, तर किमान 75,000 पदं तरी ह्या वर्षभरामध्ये भरली गेली पाहिजेत असं उद्दिष्ट माननीय CM साहेबांनी ठेवलेलं आहे. त्या दृष्टीनं सर्व विभागांची प्राथमिक कार्यवाही सुरू आहे. धन्यवाद.